नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज मी शेवभाजी करणार आहे। त्यासाठी मी इथे ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि रेडीमेड शेवभाजीचा मसाला आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवते। आणि इथे हा एक टॅमॅटो आहे। हे छान आपल्याला कांदा आणि खोबरं छान आपल्याला मी म्हणजे अर्धा चम्मचच तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरा अतिशय झटपट होणारी सुंदर अशी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा नाश्ता म्हणून सकाळी पावसोबत, ब्रेडसोबत कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता। आम्ही सकाळी नाश्ता म्हणूनच बनवली होती। तर हे छान असं गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे। मग थोडं थंड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये आपण याचं वाटण करून घेऊया। त्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरची आणि टॅमॅटो पण आपण त्यातच वाटून घेणार आहोत। वेगळं काही वेगळं वाटणार नाही आहोत। आपल्याला छान बारीक आपण वाटण करून घेऊया। आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवभाजी मसाला हा आहे सवाई खानदेशी शेवभाजी मसाला, हा रेडीमेड मसाला आहे। तुम्ही जास्त क्वांटिटीने करणार असेल तर पूर्ण पॅकेट टाका आणि कमी क्वांटिटी करणार असेल तर पण तो मसाला भरपूर तिखट असतो। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे। आम्ही 3च जण खाणार होतो म्हणून मी 2 ते 3 चम्मच एवढाच घातला होता, खूप जास्त घातला नव्हता। त्यानंतर आपण एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये तेल थोडं गरम करून घेऊया आणि जे वाटण आपण केलेलं होतं ते वाटण आपण त्यामध्ये घालूया। आणि हे वाटण आपल्याला छान आधी परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं, त्याला तेल सुटेपर्यंत। कारण शेवभाजीचं मेन हे वाटणच आहे। वाटण चांगलं झालं तर त्याची ग्रेव्ही चांगली होते आणि मग भाजी ती शेवभाजी खूप छान लागते। मग यामध्ये आपण तो रेडीमेड शेवभाजी मसाला आहे तो मी अंदाजे घातलेला आहे, कारण हा तिखट आहे। नंतर एकदा पुन्हा आपल्याला हे सगळं मसाला आणि शेवभाजी मसाला घालून घेऊया। यामध्ये हळद घालायची गरज नाही, हळद त्या मसाल्यामध्येच असते। फक्त आपल्याला वरून मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ नसतं त्याच्यामध्ये। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मसाला छान भाजून घ्यायचा आहे। आणि मला थोडा कमी वाटला होता मसाला, मी म्हणून पुन्हा वरून घातला होता। नंतर पुन्हा सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही इथे वाटण खूप सुंदर झालेलं आहे आणि आपलं हे कढई सोडायला लागलेलं आहे, म्हणजे समजा की वाटण हे आपलं छान भाजलेलं आहे। आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यामध्ये तुम्ही पाणी घाला। मी छोटा ग्लास जो असतो मीडियम साईजचा त्याच्याने 1 ग्लास एवढं पाणी घातलं होतं। आधी अर्धा ग्लास घातलेला, मग वाटलं ग्रेव्ही कमी होईल म्हणून पुन्हा घातलं। तर त्या मीडियम साईजच्या 1 ग्लास पाण्याने ही 3 जणांना खाईल एवढी शेवभाजी झाली होती। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। आणि याला ना छान आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे। आणि ही बॉईल आली का मग त्यामध्ये तुम्ही शेव घाला, ती शेवभाजी रेडी होते। आणि 5च मिनटं ती ठेवायची, नंतर सॉफ्ट होते, नंतर तुम्ही लगेच खायला घ्या। मी वरून मीठ घातलेलं, पण मला नाश्त्यासाठी बनवायची होती म्हणून मी ही ग्रेव्ही बनवून ठेवून दिली। आणि जेव्हा आम्ही नाश्ता करायला बसलो तेव्हा पुन्हा गरम करून त्यामध्ये शेव आणि ग्रेव्ही अशी वेगवेगळी मग ती ॲड करून आम्ही खाल्ली होती। तुम्ही काय करा, तुम्हाला जर शेवभाजी डायरेक्ट भातासोबत खायची असेल तर ही उकळल्यावर त्यामध्ये तुम्ही शेव टाका आणि मग तुम्ही छान पुन्हा एक उकळी येऊ द्या आणि गॅस बंद करून टाका। इथे आपली छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि इथे तुम्हाला सर्विंग केलेली प्लेट दाखवते। ही शेव वाटीमध्ये ग्रेव्ही, पाव, कांदा, लिंबू असं मी सर्विंग केलं होतं।